नमस्कार मंडळी, मराठी किचन रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण मोठ्या सुकटीची चटणी। चटणी एकदम सोपी आहे आणि चवदार पण आहे। चटणीसाठी लागणारे साहित्य: 1 वाटी मोठी सुकट, 2 कांदे, 1 टोमॅटो, 7-8 पाकळ्या लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद। चला आता सुकटीची चटणी बनवायला सुरुवात करू। त्यात आधी सुकट आपल्याला अशा पद्धतीने साफ करून घ्यायची। ही अशी त्याची तोंड काढून बाजूला करायची। ही अशी तोंड काढून बाजूला करून ते साफ करून घ्यायची। सुकट पूर्ण साफ करून झाल्यावरती व्हिडिओ कंटिन्यू करू। हे बघा, अशा प्रकारे आपण सगळी सुकट साफ करून घेतलेली आहे आणि ही तोंड त्याची बाजूला करून टाकली ते सगळी। हे बघा, अशा प्रकारे साफ केलेली आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। सगळ्यात आधी सुकट आपण हे ना भाजून घेऊ चांगली। सगळ्यात आधी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता त्यामध्ये सुकट आहे ना टाकू आणि भाजून घेऊ। जास्त नाही करपवायची। भाजून झालेली आहे। आता आपण गॅस बंद करू। 2 कांदे घेतलेले ते आता आपण बारीक चिरून घेऊ। कांदा चिरून झालेला आहे। आता टोमॅटो चिरून घेऊया। त्यामध्ये तेल घालू 2 चमचे। तेल गरम झालेले आहे। आता आपण लसूण तेलामध्ये घालू। लसूण आपला लाल झालेला आहे। आता कांदा घालायचा आणि ही कढीपत्त्याची पानं। परतून घ्यायचा। कांदा आपला चांगला लालसर भाजून झालेला आहे। आता आपण टोमॅटो घालायचा। टोमॅटो आणि कांदा चांगला परतून घ्यायचा। टोमॅटोचा चांगला गाळ यायला पाहिजे। टोमॅटो चांगला मॅश झाला पाहिजे आणि टोमॅटो आपला चांगला परतून झालेला आहे। आता आपण कांदा टोमॅटो मध्ये हळद आणि लाल तिखट आपलं घातलेले मसाला आपला चांगला परतून झालेला आहे। ही मोठी सुकट अशी 3-4 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी। आता ती आपण मसाल्यात घालायची। आपण सुकट घातलेली आहे मसाल्यामध्ये। आता हे चांगली परतून घ्यायची। चांगले 2 ते 3 मिनिटं परतत राहायचे त्याला। आपली थोडी परतून झालेली आहे। आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं। हे अर्धा प्याला पाणी घातलेलं आहे। थोडंसं मिक्स करून मिक्स करून झालेलं आहे। आता झाकण ठेवू आपण। झाकणी 5 मिनिटं ठेवायची आहे। जरा एकदम स्लो ठेवायचं आहे जेणेकरून आपली सुकट
जळले नाही पाहिजे. तर झालेले आहे. आपली चटणी बघू शकता, अशा प्रकारे चटणी तयार होती. कोथिंबीर चिरून घेऊ आपण चटणीच्या वरून टाकायला. कोथिंबीर चिरून झालेली आहे. चिरलेली कोथिंबीर सुकट मध्ये थोडीशी घालायची. अशा प्रकारे आपली मोठ्या सुकीची चटणी तयार आहे. ही भाकरी संग चपाती संग चांगली लागते खायला. चटणी आपली चांगली तयार झालेली आहे, एकदम झणझणीत झालेली आहे. आपण एक त्याचा घास घेऊ. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.